च्या समोर जे आव्हान आहे शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचं, त्यांच्यासोबत आता महाराष्ट्र नवनिर्माण सेना ठाकरे बंधूंची युती आहे. काय वाटतं? बघा, आता युतीबद्दल बोलायचं झालं तर चांगल्या दोघांची युती आहे. आज अनेक वर्षापासून हे भाऊ एकत्र यावे हे लोकांना वाटत होतं, पण तो एक भावनिक विषय झाला. बरोबर. पण ज्या वेळेला कामाचा विषय असतो, आपण ह्याच्या आधी देखील हे दोन भाऊ एकत्र होते. आज आपल्या मुंबईची अवस्था काय झाली? आज मुंबईमध्ये मराठी माणूस आहे बोलतात, मराठी माणूस गेला, मराठी माणूस बाहेर गेला. नक्की मुंबईमधला मराठी माणूस बाहेर गेला, त्यावेळेला ह्यांचीच सत्ता होती. 25 वर्ष मुंबई महानगरपालिकेवरती ठाकरे बंधूच, म्हणजे ठीक आहे 5 वर्ष 10 वर्ष हे दोघं एकत्र नसतील. ह्याच्या आधी ज्या वेळेला सरकार होतं त्यावेळेला हे दोघं एकत्रच होते. बरोबर. त्याच्यामुळे फक्त निवडणूक आली तर मराठी माणूस हेच चालू असतं. त्यानंतर मराठी माणसाचा विषय जातो, मराठी माणसासाठी कोणी उभं राहत नाही. हे फक्त निवडणूक आली. मला असं वाटतं की हे कुठेतरी ठाकरे पेक्षा हे कुठेतरी काम कोण करतं ह्याच्यावरती ही निवडणूक महापालिकेची जाणार आहे. लोक आता हुशार झाले. भावना 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 किती 25 वर्ष आपण प्रत्येक महापालिकेची निवडणूक आली एकच ऐकतो, बरोबर. मराठी माणसावरती अन्याय होतो, मराठी माणसावरती अन्याय होतो. जर 25 वर्ष तुम्ही करू नाही शकला तर पुढच्या 5 वर्षात तुम्ही काय कराल? 25 वर्ष तुम्हाला लोकांनी निवडून दिलेलंच ना. हे कुठेतरी मुंबई महानगरपालिकेवरती जे काही फिक्स डिपॉझिट आहे, पैसा आहे, यासाठी ही युती झालेली आहे. हे सर्वस्व दिसत आहे. त्याच्यामुळे मला असं वाटतं की नागरिक देखील हुशार आहेत की फक्त त्या फसवणुकीवरती ते जाणार नाहीत की निवडणूक आली मराठी माणूस आठवतो यांना. अशा गोष्टींकडे नागरिक आता तसे मतदार बघत नाहीत. आपण याच्या आधी देखील निवडणुकीत बघितलं असेल की किती काही केलं तरी आता कामाला जाणणारा नागरिक आहे. प्रत्येक घरात एज्युकेटेड मुलं आलेली आहेत. त्यांना माहितीये की कोण काम करतो. आज किती वर्ष हे मराठी माणसाच्या मुद्द्यावरती लोकांना फसवणार आहेत. आज गिरणी बंद झालेले आहेत. हा गिरणी बंद कोणामुळे झाल्या? त्यावेळेला गिरणी कामगार ज्या वेळेला रस्त्यावरती उतरलेले किंवा गिरणी बंद होत होत्या त्यावेळेला देखील हे कुटुंब मुंबईमध्ये अग्रेसर होते. यांच्या शब्दाच्या बाहेर कोण जात नव्हतं. यांनी मुंबई बंद, एका शब्दावरती मुंबई त्यावेळेला बंद व्हायची. तरी देखील आज गिरणी बंद झाल्या आहेत. आज फिनिक्स मॉल झाले आहेत, मोठमोठे मॉल त्या ठिकाणी झालेले आहेत. आज कोहिनूर मिल कोणाची आहे? कोहिनूर मिल किती मराठी पोरांना काम मिळालेलं आहे. या सगळ्या गोष्टी आहेत ना. आज फिनिक्स मिल असून दे, कोहिनूर मिल असून दे, कमला मिल, या सगळ्या गोष्टीमुळे मराठी तरुण आहेत कुठे, काम कुठे करतात? आज भारतीय कामगार सेना आहे त्यांची, बरोबर आहे, अनेक ठिकाणी होती. आज त्या ठिकाणी सेंटर सारखं हॉटेल हे का बंद झालं? जुहूचं. त्या ठिकाणी कोणाचं आहे? आज टेलिफोन एमटीएनएल ची काय अवस्था झाली? तिकडे देखील त्यांचेच नेते होते ना. बरोबर. एमटीएनएल चे जे कामगार होते त्यांची अवस्था काय झाली आहे येणाऱ्या काळात? आज बाकीचे जे काही टेलिकॉम कंपनी पुढे गेल्या, एमटीएनएल आहे तिकडेच आमच्या डब्यात पडलेली आहे. म्हणजे त्याच्यामुळे मराठी माणसाला फसवण्याचं काम आता चालणार नाही. आज सर्व एकत्र आलेत. मला असं वाटतं ह्यावेळेचं मतदान हे डेव्हलपमेंट वरती होईल आणि जो काम करेल याच्या पाठीशी होईल.